जय मल्हार, जय राजीव माझे नायक, शूरवीर भैरव नायकांचा विजय असो. मित्रांनो, 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आपण प्रत्येक वर्षी साजरा करतो. यावेळी हा क्रांती दिन अतिशय आगळा आणि वेगळा साजरा केलेला आहे. मित्रांनो, आद्य क्रांतीवीर राजीव माझे नाईक यांनी इंग्रजांच्या विरुद्ध प्रथम जो जाहीरनामा प्रसारित केला होता 16 फेब्रुवारी 1831, तालुका शिरूर, गाव आहे बाबुळसर बुद्रुक, या ठिकाणी राजीव माझे नाईक यांनी हा जाहीरनामा प्रसारित केला होता. ह्याच जाहीरनाम्याचं औचित्य साधून श्रीकांत भाऊ खोमणे यांनी बाबुळसर बुद्रुक गावामध्ये जाऊन तेथील ग्रामस्थ बंधू आणि भगिनी यांच्या मदतीने हा जाहीरनाम्याची प्रत पुन्हा एकदा प्रसारित केलेली आहे. मित्रांनो, तरी पाहूया याची छोटीशी झलक. नमस्कार. श्रीकांत स्वरूप खोमणे, मांडवगण फराटा या ठिकाणावरून बाबुळसर या ठिकाणी आलो आहे. क्रांती दिनाचं औचित्य साधून भारतातील एक दडलेला इतिहास या संदर्भातली भूमिका मांडण्यासाठी बाबुळसरमध्ये आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी 16 फेब्रुवारी 1831 साली जो ब्रिटिशांविरुद्ध जाहीरनामा प्रकाशित केला होता त्या संदर्भातली जनजागृती करण्यासाठी बाबुळसर नगरीमध्ये आलो असता स्थानिक ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून अत्यंत चांगल्या प्रकारे क्रांती दिन साजरा करण्यात आला व उमाजी नाईकांच्या ज्या दडलेल्या इतिहासाची पाने आज उलगडता आली याचं मला सौभाग्य लाभलं. याबद्दल मी ग्रामस्थ बाबुळसर बुद्रुक यांचं आभार मानतो. श्रीकांत भाऊ खोमणे, आपण जो इतिहासाचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे ही अतिशय उल्लेखनीय कामगिरी आहे. त्याबद्दल मी किरण नाईक, युवक अध्यक्ष MM ग्रुप महाराष्ट्र राज्य, आपला धन्यवाद देतो व अशीच आपल्याकडून इतिहासाची पाने उलगडत राहावत, इतिहासाची असेच कामं घडत राहावत ही विनंती